नमस्कार. सर्वांचं मायभूमी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत यशोगाथा कोकणातील एका शेतकऱ्याची, ज्यांना महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी पुरस्कार देखील मिळाला आहे. असे दापोली तालुक्यातील आपटी गावामध्ये राहणारे श्री वसंत गायकवाड यांना शेतीची आवड. याच शेतीमधून ते नैसर्गिक शेती करून वर्षाला सुमारे 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न घेत आहेत. तर त्यांनी घेतलंय कणघर हे पीक, म्हणजेच काही जण आपल्याकडे त्याला काटेकणाही म्हणतात. तर याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. मधलं अंतर 3 फूट. मला 2 बेडमधलं अंतर 3 फूट आणि 2 कणगऱ्यांमध्ये अंतर 1.25 ते 1.5 फूट. 1.25 फूट. आणि मग ते असे केलं म्हणजे एक पूर्ण अशी जसं आपला पावडा बसेल ना, असं पावडा असतो तर पावड्याच्या लेवलची अशी खोल एक तरी मारायची, साधारण 1 फूट भर खाली 1 फूट, जमिनीच्या खाली 1 फूट. हां, जमिनीच्या लेवलतून 1 फूट तरी खाली गेली पाहिजे. आणि ती पूर्ण गवताने भरून घ्यायची. आता गवत आहे ना, हा फ्रेश करायचा. आता तो गवत आपल्याला पुजला पाहिजे लवकर, म्हणजे त्या खाला खाद्य मिळालं पाहिजे म्हणून तो गोड म्हणजे लॉट ऑफ जीवाणू असतात ना गायच्या पुराच्या वरती. तो गोड टाकला त्याच्यावरती की पुन्हा ती सरी काय करायची, भरून घ्यायची. भरून घेतल्याच्या नंतर साधारण 1.5 फुटावरती एक ते म्हणजे 1.25 ते 1.5 फुटावरती एक कणगं काय करायचं आपण लावायचा. हा कणगं ह्याचा लाग किती 7 महिने आहे. त्याच्यामुळे अक्षय तृतीयेला ह्याची लागवड व्हायला पाहिजे एप्रिलमध्ये. आणि मग एप्रिलपासून मग त्याला ते हे बनणे फुटली वरती आली की त्याला मग त्या खुंट्या यायच्या. बघा आम्ही खुंट्या कारण त्या आदमीच्या खुंट्या दिल्या तर 2-3 वर्ष चालतात. प्रत्येकाला एक खुंटी त्याच्यावरती दिली जाते. आणि मग वरती गेल्याच्यानंतर काय नाही, मग त्याला अगोदर गोकुपामृत किंवा स्लरी, शेणाची स्लरी त्यांची करत राहायची बस, बाकी काय नाही. नंतर तुम्हाला बेंडणी वगैरे काढायला लागेल 2-3 वेळा. आणि पूर्ण 7 महिने झाले की ती पानं पिवळी पडतात. अशी पिवळी पडल्याच्या तर खाली खोदे. एका गट्ट्याला किती येतात साधारण? पाऊसावर आहे, पाऊस जास्त असेल तर कमी येतात, सर 1-1.5 किलो पण येतात. पण पाऊस कमी प्रमाणात पडला की तुम्हाला 2.5 किलोपर्यंत गेलात. 2.5 ते 3 किलो असं उत्पन्न आहे पर कांदा. तो वातावरण चांगलं पोहोचेल. ह्याला सेंद्रिय जास्त रिस्पॉन्स येतो. हो, सेंद्रियच काढतो जास्त. रसायनाने नाही, अजून विद्यापीठाने खूप प्रयोग केले रसायनांचे, पण ते कधी एवढी सफल नाही झाली. म्हणून त्यांना जाऊन त्यांच्या विद्यापीठामध्ये स्वतः मी त्यांना प्रोसिजर करून दाखवली, तिथे त्यांना मात्र तो हाच रिझल्ट मिळाले. असं आतापर्यंत एकदम म्हणजे हाईस्ट किती काढलात तुम्ही? आहेच ना, तुम्हाला समजा 1.5 टनपर्यंत मी माल खातो. 1.5 टनपर्यंत. हां, लागवडीचा खर्च वगैरे काय? आता लागवडीचा खर्च म्हटलं तर तसं म्हटलं तर 0 पण म्हणता येईल. कसं सांगतो बघा तुम्हाला, आम्ही जेव्हा ही लागवड करतो ना तेव्हा ह्या लागवडीच्या ह्या सरींच्या वरती आम्ही काय करतो म्हणजे भाजी करतो माठाची. समजलं ना, हा माठातून आम्हाला सगळा लागवडीचा म्हणजे सगळा खर्च त्याच्यातून निघाला पाहिजे. म्हणजे एवढ्या अक्षय बाहेर तृतीयेला जेव्हा लावतो तेव्हा लागवड आम्ही सरी झाले तर सरीवरती माठाची भाजी करतो. म्हणजे गवत पण येत नाही, बरोबर. भाजी मिळते आपल्याला. त्या भाजीतून एवढं प्लॉट म्हणून करायला झालं तर 20,000 रुपये आरामात मिळतात. त्याच्यातून सगळा खर्च निघून जातो. हा किती प्लॉट किती आहे? तुला हा टोटल 4 गुंठे. आपला कोकणातील शेतकरी समजा या पिकाकडे वळला तर त्याला चांगला फायदा मिळू शकतो का? मिळू शकतो, पण त्याने बेसिक सोडता कामा नये. बेसिक म्हणजे काय, आपली जी पारंपरिक जी शेती होती ना गाई आधारित, ती जर केलं तरच. आणि जर रासायनिक जे आधार घेतला ना तर तो काही काळच फक्त टिकू शकतो. आता माझ्या गावातला एक्झाम्पल आहे, मी राज्यपालांकडे आवड केला, वसंतराव नाईक शेती शेतकरी असे बरेच आवड मला मिळाली. पण तुम्हाला सांगतो का, माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांनी इकडे प्लॉट तयार केले फक्त रसायनाच्या आधारे. पहिलं 2-3 वर्ष फुल भाज्या घेतल्या, आता त्यांची भाजीला 4-5 वेळा जरी युरिया टाका नाही कुठला खत टाका तरी बोल येत नाही, जमिनी राहतं. आज मी 20 वर्ष 70 वर्षातून 5-5 पिकं घेतो, पण कधी मला कुठल्याच पिकात लॉस नाही. काकडी कोणती करतात? काकडी म्हणजे अशा प्रकारचे मला एका ह्याच्यातून कमीत कमी जर हा ॲव्हरेज चालत ना हा 2 किलोपर्यंत जाईल गट. डबलचं आहे. रेटामध्ये खूप चांगले होतात. मी अनुभव घेतले, कारण मी पलीकडे प्लॉट करतो ना, पण त्या जागा ती चेंज केली. काही 3 वर्षांनी जागा बदलायला लागते ना, मी इकडे आलो. नाही तर तिकडे माझा ॲव्हरेज फुल आहे. त्याच्या पलीकडे प्लॉट आहे माझ्या दोन्हीकडचा. 2 कशा लावताना किती ग्रामचं लावायला?
तुम्ही आमची कणगर काढताना ना तुटायची मोठी मोठी कणगर तुटताना आम्ही गोबा आमचं वापरलं ना त्याच्यामुळे माती पूर्ण भरली होती. आमचं ते टाइम काय त्याच्यातून ते भाषा करताना